नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या आठवड्याच्या सोमवारी भारत आणि इराण यांच्यामध्ये चहा बंदर या संदर्भामध्ये एक 10 वर्षांचा करार करण्यात आला. या कराराच्या दृष्टीने भारताचं आणि इराणचं संबंध नेमके यानंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने विकसित होत जाणार आहेत आणि भारताच्या दृष्टीने या कराराचं नेमकं महत्व काय असणार आहे या संदर्भात आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आराधना. चाबहार बंदर जे आहे ते इराणच्या पूर्वेकडे असल्यामुळे त्याचं महत्व काय आहे ते भारताला माहिती होतं आणि म्हणून या बंदराच्या बाबतीत एक करार झालेला आहे भारत आणि इराणच्या मध्ये आणि त्याच्या बाबतीत नक्कीच चर्चा करणं उचित ठरेल. आता सर, सोमवारीच हा करार झालेला आहे. याच्या अगोदरच्या काळामध्ये या बंदराच्या संदर्भामध्ये शॉर्ट टर्म करार अनेकदा भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळालेले होते. पण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 10 वर्षांचा करार एकदम एका वेळेला केला गेलेला आहे. पण मुळामध्ये या बंदराचं नेमकं महत्व काय आहे हे आधी आम्हाला समजावून सांगा. या बंदराचं जे स्थान आहे, जर जॉग्राफिकली बघितलं तर की ते त्याची कुठे स्थित आहे ते बघितलं तर लक्षात येतं की इराण आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती किंवा पाकिस्तानच्या जवळ असं त्याचं लोकेशन आहे त्या बंदराचं. आणि पाकिस्तानमध्ये एक बंदर आहे ग्वादर म्हणून, जे चीनला पाकिस्ताननी बऱ्याच वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि तिथे चीनची बरीच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, किंवा त्यांनी तिथलं बंदर बांधून त्याचा दोन्ही मिलिटरी आणि सिव्हिल उपयोग करण्यासाठी ग्वादारमध्ये चीन आणि पाकिस्तानचा खूप मोठा सहयोग आहे. आणि त्याला एक शह देण्यासाठी म्हणून भारत आणि इराण बरेच वर्षापासून एक संधी शोधत होते आणि भारत पर्टिक्युलरली शोधत होतं की आपल्याला कुठे त्याला आळा घालता येईल किंवा त्याच्यावरती नजर ठेवता येईल त्या बंदरावरती. तर तेव्हा लक्षात आलं की चाबहार जे आहे, जे सिस्तान बलुचिस्तान प्रॉव्हिन्स त्यांचं जे राज्य आहे, म्हणजे आपल्याकडे जसे वेगवेगळी राज्य आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगैरे, तर तसं त्यांचं जे एक त्यांच्या पूर्वेकडे इराणच्या पूर्व सीमेवरती जे बलुचिस्तान सिस्तान नावाचं जे प्रॉव्हिन्स आहे त्याच्यामध्ये चाबहार बंदराची तिथलं लोकेशन येते. आणि 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इराणला गेले होते तेव्हा इराण, भारत आणि अफगाणिस्तान, तेव्हाचं जे अफगाणिस्तानचं सरकार होतं, त्यांच्यामध्ये एक त्रिपक्षीय करार झालेला होता की या बंदराला आपण चालना देऊ, त्याचं डेव्हलपमेंट करू. कारण इराणसाठी जो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे, जो सेंट्रल एशियामधनं येतो, त्याची पूर्णता किंवा सांगता चाबहारमध्ये होते. आणि अफगाणिस्तानच्या आयात निर्यातीसाठी पाकिस्तान भारतातनं माल वाहतूक होऊ देत नव्हतं, म्हणून भारताला एक अफगाणिस्तानमध्ये शिरकाव करण्यासाठी किंवा अफगाणिस्तानमध्ये सामान पोहोचवण्यासाठी जे एक म्हणजे मार्ग पाहिजे होता तो चाबहारमधनं मिळू शकतो, म्हणून या बंदराचं महत्व आहे. आणि अजूनही जरी आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार असलं तरी सुद्धा इराण आणि भारतानी तो करार त्यावेळेस जो त्रिपक्षीय होता त्याला द्विपक्षीय करार करून गेल्या 5-6 वर्षात भारताने तिथे खूप मदत केलेली आहे. जवळजवळ $25 मिलियन ची मदत भारताने वेगवेगळ्या प्रकारे सामग्री देऊन, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून, असं सगळं त्यांनी केलेलं असल्यामुळे शेवटी मग इराणने ठरवलं की भारताची जी इंडियन ग्लोबल शिपिंग इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे, जी बाहेर कॉन्ट्रॅक्ट्स करते किंवा करार करतात किंवा चालवतात बंदर, पोर्ट्स ज्याला म्हणतात ते चालवतात, त्यांच्यामध्ये आणि इराणच्या त्या ऑथॉरिटीमध्ये एक करार झाला 10 वर्षाचा, जो IGPL, इंडियन ग्लोबल पोर्ट्स लिमिटेड. आता ते चाबहार बंदर इराणच्या वतीने आणि भारत आणि इराणच्या वतीने जॉईंटली जो प्रोजेक्ट आहे तो चालवेल, अशी त्याची एक पार्श्वभूमी आहे.
अ, मला असं वाटतं या कराराच्या मुळे पहिल्यांदाच विदेशातलं एखादं बंदर पूर्णपणाने 10 वर्षांसाठी चालवायला घेणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं ही पहिलीच घटना आहे. पण हे व्यवस्थापन म्हणजे नेमक्या कशा पद्धतीचं असेल याबद्दल सांगा ना सर? तर काय आहे की पोर्ट चालवणं, एखादं बंदर चालवण्यामध्ये खूप एक स्पेशलाइज्ड स्किल्स ज्याला म्हणतात, विशेष कामगिरी करणारं एक प्रकार असतो किंवा एक ऑर्गनायझेशन असते. एखादं एक संघटन तसं तुम्हाला बनवायला लागतं, ज्याला त्याच्यात एक अनुभव आहे हे चालवण्याचा. बंदर चालवणं भारताला आता खूप नवीन-नवीन पोर्ट्स झालेले आहेत म्हणजे पूर्वी तटावरती आणि पश्चिमी तटावरती. पण बाहेर जाऊन चालवणं जसं तू म्हटलंस, की हे पहिल्यांदाच झालेलं आहे. कारण आता हळू-हळू भारताचे आय-जी-पी-एल जी कंपनी आहे, त्यांनी जसं आपलं इरकॉन म्हणून एक कंपनी आहे, इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा टेलिकॉमचे आपले बी-एस-एन-एल वगैरे जसे बाहेर जाऊन कामं करतात. बाहेरच्या देशांमध्ये जाऊन कंत्राट घेतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि मग कामं करतात. तसं आता आय-जी-पी-एलनी एक ही सुरुवात केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात. एक तुम्हाला बिझनेस मिळतो. तुम्हाला पैसे जनरेट होतात त्या कंपनीसाठी. दुसरं भारताची एक जी बाहेरच्या देशांशी एक संबंध बनवण्याची इच्छा असते आणि त्यांच्याबरोबर ते संबंध सुधारण्याची जी इच्छा असते, त्याला चालना मिळते किंवा त्याला एक बूस्ट मिळतो. कारण मग त्या देशाचं आपल्यावरती निर्भर असणं भारतावरती हे वाढतं. निर्भरता वाढते भारतावरती किंवा भारताच्या कंपनीजवरती. आणि तिसरं म्हणजे त्या जिओग्राफिक लोकेशन जेव्हा आहे नॉर्थ साउथ कॉरिडॉर मी म्हटलं, तर आज सेंट्रल एशियामध्ये व्यापार करण्यासाठी लँड रूट पाकिस्तानमधनं जर मिळत नसेल, तर दुसरा कुठला रूट आहे? म्हणून हा एक रूट त्यांनी आता तयार केलेला आहे, की चाबहारच्या बंदरातनं मुंबई किंवा पोरबंदर किंवा इकडे खाली केरळमध्ये अशा ठिकाणी कोचीला, अशा ठिकाणी जहाजं येऊ शकतात. म्हणजे जर समजा रस्त्याच्या मार्गाने समजा सेंट्रल एशियामधनं कुठलं एखादं प्रॉडक्ट किंवा एखादा माल तिकडून येत असेल, तर तो चाबहारला येईल बाय रोड अफगाणिस्तानच्या द्वारे किंवा डायरेक्ट नॉर्थ साउथ कॉरिडॉरच्या मधनं आणि मग चाबहारमध्ये त्या शिपवरती लोड होऊन ते भारतामध्ये आणि पुढे सिंगापूरला किंवा जपानला जायचं असेल तर असं जाईल. असा तो एक ती योजना आहे आणि त्याच्यामध्ये भारताला एक मोठा बूस्ट मिळतो. भारताच्या प्रेस्टिजला ते एक चांगलं असतं आणि भारताचा एक तिथे प्रभाव राहतो त्या देशांवरती. म्हणून त्या दृष्टीने चाबहारचं महत्त्व खूप मोठं आहे आणि 10 वर्षाचं ते कॉन्ट्रॅक्ट मिळणं चालवण्यासाठी, ही अजून एक मोठी गोष्ट आहे. सर सोमवारी हा करार झाला आणि मंगळवारी अमेरिकेकडनं जी काही प्रतिक्रिया आली थोडीशी अपेक्षित अशी होती. पण तरीसुद्धा भारतावरती निर्बंध घातले जाऊ शकतात, अशा पद्धतीची एक धमकी वजा सूचना किंवा अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केलेली आहे. हे केवळ आणि केवळ इराणला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे का फक्त भारताचा विचार याच्यामध्ये झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, अमेरिकेचे आणि इराणचे संबंध खूपच खराब गेले काही वर्ष, जवळ-जवळ 20 एक वर्ष तरी तसे असल्यामुळे अ, अमेरिकेने कुठल्याही देशांना म्हणजे ते जपान असू दे, भारत असू दे, चीन असू दे, त्यांना नेहमी एक वॉर्निंग दिलेली, की तुम्ही इराणबरोबर जर काही करार केलात आणि तुमच्या कंपनीजनी, भारतीय कंपनींनी जर काही असा करार केलेत, तर त्यांना सँक्शन लागू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. पण हे जरा आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे, की आता जे एक धमकीवजा सूचना जी तू म्हणालीस दिली आहे अमेरिकेने मंगळवारी, ती जरा अनयुज्युअल म्हणता येईल आणि अपेक्षित नव्हती, अनपेक्षित आहे. कारण चाबहार पोर्टवरती एक्सेप्शन अमेरिकेने भारताला दिलेलं होतं 2018 मध्ये आणि त्याच्यानंतर जे काही डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनींना सँक्शन न लावण्याचं अमेरिकेने तेव्हा ठरवलेलं होतं. तर एखाद वेळेस मला असं वाटतंय, की त्यांच्या स्पोक्सपर्सननी जे काही म्हटलंय, ते स्पॉन्टेनियसली म्हटलेलं आहे, उत्स्फूर्ततेने म्हटलंय आणि त्याला ती एवढी कल्पना नव्हती, की हे आधी असा हा एक अरेंजमेंट अशी झालेली आहे, असा एक करार झालेला आहे, की चाबहारच्या बाबतीत जे काही कंपनीज काम करतील, भारतीय कंपनी, त्यांना सँक्शन लावलं जाणार नाही. तर बघूया पुढे काय होतं. पण भारताने हे नेहमी म्हटलेलं आहे, की आमच्यामध्ये आणि इराणमध्ये काय करार होतात आणि आम्ही काय एकमेकांना मदत करतो.
याच्यावरती तिसऱ्या देशाचा व्हीटो लागू शकत नाही. तो अमेरिका असू दे, रशिया असू दे, चायना असू दे. हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनी पण काल परत मंगळवारी आज सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी काल आणि आज बुधवारी सकाळी त्यांनी दोन्ही वेळेस हे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्री या दोघांनी त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि तीच खरी प्रतिक्रिया आहे, की भारताला त्याच्या बाबतीत भीती नाहीये. कारण भारत आपला जो एक उद्देश आहे, आपला जो एक इंटरेस्ट आहे, भारताचा नॅशनल इंटरेस्ट त्यालाच म्हणजे त्याला सपोर्ट करूनच जे काय धोरणं, जे काही नीती ते इम्प्लिमेंट करता येतील ते करणार. हे त्यांनी मुद्दामून ठामपणे सांगितलेलं आहे. सर, या सगळ्या करारामुळे चीन आणि पाकिस्तान याला एक जोरदार झटका बसलेला आहे असं म्हटलं जातं. ते केवळ फक्त या करारामुळेच आहे किंवा चाबहार बंदरच्या महत्वामुळे आहे, का याला बाकीही काही कारण आहेत हे आम्हाला सांगा. नाही, भूगोलाच्या दृष्टीने बघितलं तरी सुद्धा जसं मी म्हटलं, ग्वादर पोर्ट जो चीन आणि पाकिस्तानचा एक जॉईंट प्रोजेक्ट आहे, त्याच्या अगदी जवळ चाबहार असल्यामुळे आता भारतीय नौसेनेची जहाजं, भारतीय माल वाहतूक करणारी जहाजं हे सगळे तिथे जाऊ शकतात. भारताचा तिथे प्रेझेन्स वाढू शकतो भारतीय लोकांचा. हे पाकिस्तानला मंजूर नाहीये आणि चीनला तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या बाबतीत थोडंसं फ्रिक्शन नक्कीच होईल. पण जसं मी म्हटलं, की भारताने हे ठरवलंय, की आता पूर्वीसारखं घाबरायचं पण नाही आणि एखादं भिडस्तपणा पण दाखवायचं नाही, की बाकीच्यांना काय वाटेल, त्यांच्या संबंधांना आपले तडे जातील का, अमेरिकेला काय वाटेल, या सगळ्याच्या पुढे भारत चालला गेलेला आहे. भारताची धोरणं त्याच्या पुढे चालली गेलेली आहेत. आणि त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचं जरी किती म्हणजे त्याच्यात त्यांनी विरोध केला किंवा त्यांनी त्याच्यात प्रोटेस्ट केलं, तरी भारत हा प्रोजेक्ट पुढे सरकवेल आणि इराणच्या मदतीने नक्कीच या बंदराला अजून चालना मिळेल, त्याच्यामध्ये अजून व्यापार होईल, जहाजांची तिथे जाणं येणं सुरू राहील, देवाणघेवाण सुरू राहील, व्यापारासाठी तो एक मोठा एक पोर्ट बनेल, अशी सगळ्यांची आशा आहे. आणि आता 10 वर्षाचा करार झाल्यामुळे येती 10 वर्ष तिथे कोणीच काही करू शकणार नाही, कारण भारताने हे ठरवलंय, की यावेळेस ओपनली आपण इराणमध्ये जाऊन कामं करायची. ग्वादर बंदराचं महत्व यामुळे कमी होईल असं वाटतं? नाही, त्याचं महत्त्व कमी नाही होणार, कारण ते महत्त्व चीन आणि पाकिस्तानसाठी नक्कीच राहील. कारण त्यांच्या तिथे मिलिटरी बेस पण आहे, म्हणजे नेव्हल बेस पण पाकिस्ताननी ठेवलेला आहे. चीनच्या दृष्टीने हिंद महासागरमध्ये त्यांनी बरेचसे असे बेसेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हंबनटोटा श्रीलंकेमध्ये, ग्वादर आहे अरेबियन सीमध्ये, ह्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये, आणि पुढे जिबौती आणि ओमानमध्ये दुकुम म्हणून जागा आहे. असे सगळे ते त्यांनी जे बंदरं आहेत त्याच्यावरती आपला तिथे एक प्रेझेन्स चीनने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांची सगळं तेलाची माल वाहतूक सगळी जी होते ते खाडीच्या देशांमधनं होते आणि या मार्गाद्वारे होते. म्हणून ठिकठिकाणी त्यांना आपले आउटपोस्ट पाहिजे चीनला. तर त्यामुळे ते महत्त्व त्यांचं नक्कीच राहील चीनसाठी, पाकिस्तानसाठी पण राहील. पण त्याच्यावरती एक अंकुश राहील. भारताचा जो एक प्रेझेन्स आहे आता चाबहारमध्ये होणार आहे जास्ती, पहिल्यापेक्षा जास्ती. ते अंकुश इतके दिवस नव्हतं किंवा भारताचं लक्ष तिथे नव्हतं. म्हणजे लक्ष देऊ शकत नव्हतं भारत, ते आता देऊ शकतं. ती एक प्रतिक्रिया त्याच्यासाठी त्यांची झालेली आहे. आणि हे नवीन एक रिॲलिटी आहे, की नवीन परिस्थिती अशी झालेली आहे, की भारताने आता ठरवलंय, आपण थोडंसं धाडस करून वेगवेगळ्या ठिकाणी आपला पण प्रेझेन्स करावा. म्हणजे त्याच्यासाठी नुसतं भारतीय नौसेना तिथे जाऊन तिथे उभं राहील किंवा जहाज त्यांचं जाईल असं नाही. तुमचं कमर्शियल इंटरेस्ट असलेल्या कंपनी सुद्धा जर तिथे असल्या, तर तुम्ही आपोआपच तुमचा प्रेझेन्स तिथे राहतो आणि एक आळ बसतो बाकीच्या देशांच्या म्हणजे विचारसरणीला किंवा बाकीच्या देशांच्या काही प्लॅनिंगला. म्हणून हे महत्व ग्वादरचं भारतासाठी आहे आणि सॉरी चाबहारचं, आणि ग्वादरचं महत्व चीनसाठी नक्कीच राहील, पण ग्वादरवरती थोडासा आळ बसेल. सर, खरं तर 2 देशांमध्ये झालेला हा करार, म्हणजे भारत आणि इराणमध्ये झालेला हा करार, पण या करारामुळे भारताची एकूणच परराष्ट्र नीती कशी बदलत चाललेली आहे आणि आपल्या इंटरेस्टच्या गोष्टी
कशा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी जर गरज पडली तर इतर देशांमधनं येणारे निर्बंध थोडेसे दुर्लक्षित करून किंवा या निर्बंधांचा विचार फार न करता आपल्याला सोयीचं असेल किंवा आपल्याला इतर देशांशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे हे आज जे काही भारताने दाखवून दिलेलं आहे त्याच्यावरती परत एकदा या घटनेमुळे प्रकाश पडलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमात हेच तुम्ही परत एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कार्यक्रमामध्ये आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.